विद्यावाणी सामुदायिक रेडिओ आपण ऐकत आहात 107.4 FM वर. श्रोतो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण ही कार्यक्रम मालिका विद्यावाणीवरून ऐकत आहोत. या कार्यक्रमातून आपण वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्रीयन व्यक्तिमत्वांशी चर्चा करत असतो. आज अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आपण बोलणार आहोत. हा विषय सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि संशोधनाची आवड असणाऱ्या व्यक्तिमत्वांसाठी आहे. इरॅस्मुस मुंडूस या शिष्यवृत्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. याविषयी आपल्याला माहिती देणार आहे रमा दापके. तिच्याशी संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात नवयुगाची ज्ञानमाला. नमस्कार श्रोते हो. FM बँडच्या 107.4 मेगाहर्ट्झवर मी श्रीदत्त तुमचं नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. या मालिकेमध्ये आपण एका वेगळ्या व्यक्तिमत्वाला इथं भेटणार आहोत आणि तिच्याकडून एका शैक्षणिक उपक्रमाविषयी माहिती घेणार आहोत. युरोपियन युनियननं सुरू केलेला इरॅस्मस मुंडूस हा जो शैक्षणिक उपक्रम आहे याच्याविषयी आज माहिती देण्यासाठी माझ्यासमोर एक 20-22 वर्षांची अतिशय बोलक्या डोळ्यांची हसरी अशी एक मुलगी बसलेली आहे. तिचं नाव आहे रमा मेधा माधव दाबके. रमा, नमस्कार. नमस्कार. आणि तुझं विद्यावाणीमध्ये स्वागत आहे. हो, थँक्यू. मी आता आमच्या श्रोत्यांना सांगितलं की इरॅस्मुस मुंडूस या शैक्षणिक उपक्रमांतर्गत तुझी निवड झालेली आहे. मास्टर्स इन मटेरियल फॉर एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्जन हा तुझा मास्टर्सचा प्रोग्राम जो आहे याच्यासाठी तुझी महाराष्ट्रातून निवड झालेली आहे. असं म्हणूयात की महाराष्ट्रातून काय म्हणायचं तर जगभरातून काही लोकांनी अप्लाय केलं तर त्यात तुझी निवड झाली. याच्यातली एक विशेष गोष्ट अशी आहे श्रोते हो की या विषयामध्ये यापूर्वी 2004-05 या वर्षामध्ये एका मुलाची निवड झाली होती आणि त्यानंतर थेट 20 वर्षानंतर रमाची निवड झाली. तर रमा दाबके ही महाराष्ट्रातली पहिली मुलगी आहे जिला ही शिष्यवृत्ती मिळालेली आहे. तर रमा, तुझं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. हो, थँक्यू. कारण इरॅस्मुस मुंडूस ही एक वेगळी आणि खूप चांगली अशी शिष्यवृत्ती आणि शैक्षणिक उपक्रम आहे हा. तर त्याच्याविषयीच आज तुझ्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं आहे. कारण आमच्यापैकी खूप थोड्या जणांना या इरॅस्मुस मुंडूसबद्दल माहिती आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायला आवडेल की इरॅस्मुस मुंडूस म्हणजे काय. खरं तर या शब्दाचा अर्थ देखील आम्हाला सांगणं अपेक्षित आहे बरं का. तर इरॅस्मस मुंडूस हा ग्रीक आणि लॅटिन अशा या 2 भाषांमधनं घेतलेले शब्द आहेत. इरॅस्मस मुंडूस. तर त्याचा सोप्या भाषेत सांगायचा अर्थ असा आहे वसुधैव कुटुंबकम, म्हणजे सगळ्या पूर्ण जगातल्या लोकांसाठी बनवलेला हा प्रोग्राम आहे. आणि मग पूर्ण जगभरातनं विविध लोक येतात या प्रोग्रामसाठी युरोपमध्ये आणि वेगवेगळ्या लोकांबरोबर शिकायला मिळतं. इरॅस्मस मुंडूसचा हाच एक अर्थ आहे, वसुधैव कुटुंबकम. आणि ह्याच्याच प्रमाणे जगभरातनं लोक वेगवेगळी येतात एकत्र. जगभरातून शिकण्यासाठी येतात. किती देशांमध्ये आपल्याला शिकायला जाता येतं? तर ह्या प्रोग्राममध्ये 64 देशांमधलं पार्टिसिपेशन आहे आणि 460 युनिव्हर्सिटीज ह्या प्रोग्राममध्ये सहभाग घेतात. आणि गरजेचं नाहीये की तुम्ही त्याच 64 देशांमधनं तुम्ही आलेला पाहिजेत. जगभरातल्या कुठल्याही देशांमधनं तुम्ही ह्याच्यासाठी अप्लिकेशन करू शकता. आणि कमीत कमी 3 देशांमधनं युनिव्हर्सिटीज एका प्रोग्रामला असतात आणि तुम्हाला कमीत कमी 2 देशांमध्ये जाता येतं ह्या मास्टर्ससाठी. अच्छा, म्हणजे मास्टर्ससाठी एका वेळेला 2 देशांमध्ये जाता येतं. कमीत कमी म्हणते? कमीत कमी 2. म्हणजे एकूण हा कार्यक्रम 4 सेमिस्टरचा असेल? हो, 4 सेमिस्टरचा. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त 4 देशांमधनं जाता येतं. म्हणजे प्रत्येक सेमिस्टरला एक देश. हो. ही अतिशय वेगळी अशी शिष्यवृत्ती. काय म्हणूया याला, शिष्यवृत्ती म्हणूया का फेलोशिप? स्कॉलरशिप आहे ही आणि प्रोग्रामच आहे हा मास्टर्स प्रोग्राम. ह्याला जॉईंट इरॅस्मस मुंडूस जॉईंट मास्टर प्रोग्राम असं म्हणतात. जॉईंट का? कारण वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज एकत्र येऊन एक मास्टर्स त्यांनी तयार केलेला आहे आणि म्हणून मग ह्याला जॉईंट मास्टर्स असं म्हणतात. अरे वा. तुझा विषय कुठला आहे? तुझं कुठल्या प्रकारचं शिक्षण सुरू आहे सध्या? माझ्या मास्टर्सचं नाव आहे मटेरियल्स फॉर एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्जन. तर हे माझं केमिस्ट्री आणि मटेरियल सायन्स या विषयातलं मास्टर्स चालू आहे आता. आणि मग तू याच्या आधी
काय करत होतीस ते जरा थोडंसं सांग, म्हणजे आपल्याला नेमकं इरास्मस मुंडसला कसं जाता येतं ते पण आपल्या श्रोत्यांना सांगता येईल. तर मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स IDSS अशा नावाचं डिपार्टमेंट आहे, तिथनं मी BSc इन केमिस्ट्री असा बॅचलर्स केलं. तेव्हा मला केमिस्ट्रीमध्ये गोडी निर्माण झाली आणि म्हणून मी इथे इरास्मस मुंडसला मटेरियल सायन्समध्ये आता मास्टर्स करते. म्हणजे आपण ढोबळमानाने असं म्हणू शकू की कोणताही जो बॅचलर डिग्री पूर्ण केलेला विद्यार्थी आहे त्याला इरास्मस मुंडस मध्ये जाता येतं. हो. बरं, म्हणून मग असे कोणकोणते विषय आहेत की ज्याच्यासाठी विद्यार्थी अप्लाय करू शकतात? ढोबळ मानाने सांगायचं तर 19 शाखा आहेत वेगवेगळ्या. मग त्याच्यात ऍग्रिकल्चर येतं, आर्ट्स येतं, केमिस्ट्री, फिजिक्स, हिस्ट्री आहे, IT पण आहे, मेडिसिन, मॅथ्स, जिओलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स, ह्युमॅनिटीज, सोशॉलॉजी असे वेगवेगळे 19 विषय आहेत. आणि त्या प्रत्येक विषयामध्ये जवळजवळ 500 ते 600 मास्टर्सचे विषय त्यांनी केलेले आहेत. तर अशा 600 मास्टर्सच्या प्रोग्राममधनं कुठल्याही शाखेत म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स कुठल्याही विषयांमधनं तुम्ही जर बॅचलर्स झालेले असाल तर तुम्हाला याच्यासाठी अप्लाय करता येतं. वा, ही तर खूप मोठी संधी असं म्हणायला हवं, कारण एक मास्टर्स प्रोग्राम जो की आपल्याला किमान 2 देशांमध्ये 2 वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये आणि तो पण जागतिक दर्जाच्या अशा खास निवडलेल्या 465 युनिव्हर्सिटीजमध्ये जाऊन शिकता येईल. तुझ्यासाठी तर ही अपूर्व संधी होती. हो, नक्कीच. श्रोते हो, इरास्मस मुंडस या शैक्षणिक उपक्रमासंबंधी आपल्याला विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून माहिती देते रमा दाबके. कारण गेल्या 20 वर्षामध्ये ती मटेरियल फॉर एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्जन या विषयातली ही शिष्यवृत्ती मिळवणारी महाराष्ट्रातली मराठी असणारी ही पहिली मुलगी आहे. तर रमा, मला तुला विचारायचं की ही जी इरास्मस मुंडस आहे तिची वैशिष्ट्य काय सांगशील तू? तर त्याचं एक मोठं वैशिष्ट्य तर आत्ताच आपण बोललो की वेगवेगळ्या देशातनं आपल्याला जाता येतं, प्रत्येक वेगवेगळ्या देशातल्या युनिव्हर्सिटीमधनं शिकता येतं. मग एकाच कोर्समध्ये वेगवेगळ्या देशातनं मुलं येतात, मग त्यांचे अनुभव आपल्याला जाणून घेता येतात. आता जसं माझ्याच वर्गात आम्ही 30 मुलं आहोत, तर माझ्याबरोबर माझ्याच वर्गात 21 देशातली मुलं वेगवेगळी आहेत. आम्ही त्यांच्याबरोबर एकत्र शिकतो, एकत्र त्यांचे अनुभव कळतात. मग वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजमधनं वेगवेगळ्या देशांमधनं जाता येतं, मग तिथले प्रोफेसर्स वेगवेगळे कळतात. आणि हा जो प्रोग्राम आहे तो रिसर्च ओरिएंटेड आहे. आणि मग ह्यांचे युनिव्हर्सिटीज फक्त नाहीत, तर युनिव्हर्सिटीज बरोबर वेगवेगळे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, त्यांच्याबरोबर कोलॅबोरेशनमध्ये काम करतात, किंवा वेगवेगळ्या कंपनीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत ज्या एकत्र येऊन मुलांसाठी हा प्रोग्राम चालवतात. तर हे एक विशिष्ट आहे. मग तुम्हाला वेगवेगळ्या देशांमधला अनुभव येतो, मग तुमचं एक्सपोजर वाढतं, मग तुम्हाला वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी कळत जातात की अच्छा असं पण होतं, अरे अच्छा असा पण प्रोग्राम ते चालवतात, किंवा ह्या गोष्टी आता सध्या जगात चालू आहेत, तर ते पण एक समजतं. या स्कॉलरशिपचं वैशिष्ट्य असं आहे की जो परदेशातला आपल्याला जो काही खर्च करायला असतो तो आपल्याला ह्याच्यात करायला नाही लागत. ही जी स्कॉलरशिप मिळते त्यात आपला सगळा खर्च होतो. एकदा आपण युरोपमध्ये पोहोचलो की तिथपासूनचा, मग तुमचा राहण्याचा, किंवा जे ट्युशन फीज आहेत युनिव्हर्सिटीची ती, किंवा एका देशातनं दुसऱ्या देशात जाण्याचा जो काही खर्च आहे तो हा सगळा खर्च त्या स्कॉलरशिपमध्ये कव्हर होतो. सुरुवातीला फक्त आपण आपल्या देशातून तिथं पोहोचायचं त्या युनिव्हर्सिटीमध्ये, तिथून पुढे मास्टर्स कम्प्लीट करेपर्यंत जो काही रिसर्चसाठी लागणार आहे, ॲपरेटससाठी लागणार आहे, लॅपटॉपसाठी लागणार आहे, प्रवासासाठी लागणार आहे, राहणं खाणं सगळं त्या स्कॉलरशिपमध्ये ते कव्हर होतं. अरे वा. खरं तर हा युरोपियन युनियनचा कार्यक्रम आहे, तर मला वाटतं की युनायटेड नेशनचे जे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत, शाश्वत विकासाची जी उद्दिष्ट आहेत, त्याच्याशी संबंधित विषय तर इथं असतीलच ना? यांचा उद्देश जो आहे युरोपियन युनियनचा, तर ते युनायटेड नेशन्सचे जे सस्टेनेबल गोल्स आहेत त्याच्याशी एका कुठल्या तरी सस्टेनेबल गोलशी संबंधित ते हा मास्टर्सचा विषय ठरवतात. जसं आता माझं आहे मटेरियल फॉर एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्जन, तर हा जो विषय आहे तर तो एनर्जी हे जे सस्टेनेबल गोल आहे युनायटेड नेशन्स त्याच्याशी संबंधित हे मास्टर्स आहे. तसेच अजून बाकी पण मास्टर्स आहेत, लॉ आहे, इंटरकल्चरल बरेच प्रोग्राम्स आहेत. तर हे त्या प्रत्येक सस्टेनेबल गोलशी संबंधित कुठला ना कुठला तरी मास्टर्स प्रोग्राम आहे. ते दर 4 वर्षानंतर युनिव्हर्सिटीचं, प्रोफेसर्सचं, मुलांचं आणि जे बाकी कोलॅबोरेशनमध्ये जे इंडस्ट्रीज आहेत त्यांचं इव्हॅल्युएशन होतं. आणि मग त्याच्यावरती मग ते मास्टर्सचा विषय बदलू शकतो आणि वेगवेगळे मास्टर्स नवीन विषय ऍड होतात. त्याशी संलग्न जे काही विषय आहेत सस्टेनेबल गोल्सशी त्या विषयांमध्ये आपल्याला शिकायला मिळतं. अच्छा. आणि मग
थोड्या थोड्या कालावधीनंतर याच्यामध्ये बदल पण होत असतील. हो, बदल पण होतात. युरोपियन युनियन त्याच्या दृष्टीने पण विचार करत असेल. म्हणजे जसे इंडस्ट्रीमध्ये बदल होत जातात किंवा रिसर्चमध्ये जे काही बदल होत जातात त्याला अनुसरून जे काही बदल व्हायला पाहिजेत सिलेबसमध्ये किंवा त्या मास्टर्सच्या विषयामध्ये, तसे ते मग कालांतराने करत जातात. आणि संपूर्णपणे संशोधनावर आधारित अशी ही शिष्यवृत्ती किंवा हा उपक्रम आहे जो इरॅस्मस मुंडस या नावानं आता सगळीकडे प्रसिद्ध आहे. खरं तर आपल्याकडे याच्याविषयी खूप अवेअरनेस कमी आहे, माहिती आपल्याकडच्या मुलांना कमी आहे. म्हणूनच मला वाटतं की तुझ्या विषयामध्ये 20 वर्षानंतर, आणि खरं तर पहिली मराठी मुलगी तू आहेस, 20 वर्षापूर्वी एका मुलाला ही शिष्यवृत्ती मिळाली होती. 2004 साली सुरू झाली ही शिष्यवृत्ती. आणि याला काही टाइम लिमिट आहे, काही अवधी आहे? नाही, वयाच्या कुठल्याही वर्षी तुम्ही अप्लाय करू शकता. फक्त त्यांचं एकच रिक्वायरमेंट आहे की तुमचं बॅचलर्स झालेलं असलं पाहिजे. मग ते तुम्ही कुठल्याही विषयातनं बॅचलर्स करा आणि मग त्याच्याशी संबंधित कुठलाही विषय तुम्ही निवडू शकता मास्टर्ससाठी. आणि वयाचं त्याला काही बंधन नाही, तुम्ही कधी अप्लाय करू शकता. म्हणजे आधी तुम्ही कुठे मास्टर्स आधी करत असाल किंवा तुम्ही आधी कुठे जॉब करत असाल किंवा तुम्हाला ऑलरेडी कसला एक्सपिरियन्स असेल त्याच्यावरती मग तुम्ही नंतर अप्लाय करू शकता. म्हणजे आपण असं म्हणूयात की बेसिक पात्रता अशी आहे की तुमचं ग्रॅज्युएशन बॅचलर्स झालं असलं पाहिजे. मग त्याच्यानंतर तुम्ही जर पुढे मास्टर्स करत असाल किंवा पीएचडी करत असाल, काही संशोधन करत असाल, तर त्यापुढे जाऊन तुमच्या विषयामध्ये अधिकचं संशोधन करण्यासाठी इरॅस्मस मुंडस ही एक चांगली संधी आहे. जिथे तुम्हाला किमान 2 आणि जास्तीत जास्त 4 वेगळ्या देशांमध्ये, कदाचित वेगळ्या युनिव्हर्सिटीजमध्ये शिकण्याची संधी आहे. आणि जगभरातल्या सगळ्या वेगळ्या देशातून आलेल्या विद्यार्थ्यांसोबत एकत्रितपणे रिसर्च करण्याची ही संधी. श्रोते हो, विद्यामणीवरून रमा दाबके आपल्याला इरॅस्मस मुंडस याच्याविषयी माहिती देते आहे. तिच्याकडून आता आपण याच्यासाठीची पात्रता तर जाणून घेतली, पण मला रमा तुला विचारायचं की हा जो प्रोग्राम आहे याला आपण अप्लाय कधी करायचं असतं? लीप इयरला करायचं, दरवर्षी करायचं, ऑक्टोबरला करायचं, नोव्हेंबरला, कधी करायचं? ह्याची ऍप्लिकेशन प्रोसेस साधारण ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये सुरू होते दरवर्षी. अच्छा. आणि ती फेब्रुवारीपर्यंत चालते. म्हणजे तुमच्याकडे 4 महिने आहेत ऍप्लिकेशन करायला. आणि दरवर्षी असते, दरवर्षी साधारण ह्याच वेळेला सुरू होते प्रोसेस. आणि प्रत्येक मास्टर्सचं वेगवेगळं स्वतःचं ऍप्लिकेशन आहे, पण साधारण नोव्हेंबरच्या आसपास ऍप्लिकेशन सुरू होतात. ती प्रोसेस एक 3-4 महिने चालू असते. त्याच्यानंतर पुढचं सिलेक्शनचं सुरू होतं. अच्छा. आपल्याकडचं जे शैक्षणिक वर्ष आहे जून महिन्यात सुरू होतं, तेव्हापासूनच मुलांनी ही वेबसाईट बघायला सुरुवात करायला पाहिजे. कोणती वेबसाईट आहे? इरॅस्मस मुंडस जॉईंट मास्टर्स अशा नावाची वेबसाईट आहे. याच कालावधीमध्ये जगभरातून सगळे ऍप्लिकेशन्स येत असतील? हो, जगभरातून. अंदाजे एका विषयासाठी अंदाजे किती येतात? साधारण हजारांमध्ये ऍप्लिकेशन्स येतात. आणि मग तुमचा कुठला कोर्स आहे त्याच्यावरती मग तो आकडा बदलत जातो दरवर्षी. अच्छा. पण मग याला असं काही बंधन आहे का की एखाद्या विषयासाठी 30च विद्यार्थी हवेत, 40च हवेत किंवा 10च हवेत, असं काही? हो, ते दरवर्षी सिलेक्शन असतं की एखाद्या कोर्सला 30 मुलं असतील, एखाद्या कोर्सला 40 मुलं असतील. पण आतापर्यंत सर्वात जास्त 40 ते 45 एका वर्षाला मास्टर्सला मुलं घेतात. अच्छा. म्हणजे आपण त्या विषयाशी संबंधित आपण जर सर्च केलं तर तिकडे कळू शकेल की आपल्या विषयासाठी किती लोक अप्लाय करतात किंवा आपल्याला किती जागा उपलब्ध आहेत. किती जागा उपलब्ध आहेत ते त्या वेबसाईटवरती लिहिलेलं असतं. जनरली मी असं बघितलं की जेव्हा कधी मला परदेशी शिकायला जायचं आहे तेव्हा एक म्हणजे इंग्लिश हा आवश्यक आहेच. त्याच्यासाठीची जी परीक्षा असते परकीय भाषा म्हणून IELTS किंवा टॉफेल हे शिकणं गरजेचं असतं. त्याच्याशिवाय अजून काही वेगळं हवं का, अपेक्षित आहे का? भाषेचं म्हणाल तर सगळे जे मास्टर्सचे कोर्सेस आहेत ते इंग्लिशमधनंच शिकवले जातात. जर तुमचं बॅचलर्सचं शिक्षण इंग्लिशमधनं झालेलं असेल तर तुम्हाला ह्या परीक्षा द्यायला लागत नाहीत. आणि जर तुमचं बॅचलर्स इंग्लिशमधनं नसेल तर तुम्हाला मग या टोफेल किंवा IELTS ज्या परीक्षा आहेत इंग्लिशसाठीच्या त्या द्यायला लागतात. पण आता तू तर कुठल्या 2 देशांमध्ये शिकली होतीस? माझं पहिलं सेमिस्टर जे होतं ते वॉर्सॉ पोलंडमध्ये होतं आणि दुसरं माझं तुलूज नावाच्या शहरात फ्रान्समध्ये होतं. अच्छा. मग त्या भाषांचं काही प्राथमिक ज्ञान हवं का? कारण राहायला तिथं जायचंय. प्राथमिक ज्ञान इथे असणं गरजेचं नाही. तुम्ही जेव्हा तिथे शिकायला जाता युनिव्हर्सिटीमध्ये तेव्हा युनिव्हर्सिटीमध्येच त्या भाषा शिकवल्या जातात आणि हे कंपल्सरी असतं त्या भाषा शिकणं. मग त्याच्या परीक्षा होतात आणि मग ते तिथे A1 लेवल, A2 लेवल अशा मग तिथे शिकवल्या जातात. पण मग इरॅस्मस मुंडससाठीची जी निवड प्रक्रिया असते त्याच्यासाठी नेमकं काय करावं? समजा आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या अनेक साऱ्या तरुणांना विद्यामणीच्या माध्यमातून आपण सांगितलं की एक खूप चांगली संधी युरोपियन युनियनच्या इरॅस्मस मुंडसद्वारे उपलब्ध झालेली आहे. गेल्या 20 वर्षापासून खरं तर ती आहे. पण जर आता ग्रॅज्युएशन करणाऱ्या विद्यार्थ्यांना
इथं जायचं असेल तर ती निवड प्रक्रिया कशी असते आणि आपण अर्ज कशा पद्धतीने तिथं करावा? तर सिलेक्शन प्रोसेस म्हणाल तर त्यातला 25% जो भाग आहे तो तुमच्या मार्कांवर अवलंबून असतो. तुम्ही आता बॅचलर्समध्ये काय काय शिकलात त्याच्यावर अवलंबून असतो, फक्त 25%. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे सिलेक्शनमध्ये की आपल्या जशा या बाकी स्पर्धा परीक्षा असतात तसं तिथे काही रँकिंग लागत नाही किंवा तुम्हाला अशा प्रकारेच तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला ह्याच्यात ऍडमिशन मिळणार असं काही नसतं. हे त्या वर्षी वेगवेगळं असतं. तर तुम्हाला CV द्यायला लागतो किंवा तुम्हाला स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायला लागतं किंवा त्या विषयामध्ये एखादा निबंध लिहायचा असतो आणि तो स्वतःहून स्वतःच्या अनुभवाने लिहायचा असतो. किंवा मग तुम्ही जर काही कुठे प्रोजेक्ट्स करत असाल किंवा तुमची इंटर्नशिप असेल, काही तुमच्या स्वतःचा रिसर्च बद्दल काही तुमचे पेपर्स असतील तर तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांना माहिती द्यायला लागते. तुम्ही ज्यांच्याबरोबर काम केलंय त्यांचे रेकमेंडेशन लेटर्स घ्यायला लागतात. आणि मग हे सगळं झालं की मग तुमचा इंटरव्ह्यू होतो त्या प्रोफेसर्स बरोबर किंवा त्या मास्टर्ससाठी ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांच्याबरोबर इंटरव्ह्यू होतो आणि मग फायनल सिलेक्शन होतं. अच्छा, म्हणजे अंदाजे किती काळ जातो याला? 3 महिने? नाही, जास्त वेळ लागतो. साधारण 6 महिने लागतात ऍप्लिकेशन केल्यापासून. कारण आधी मग त्यांचं प्राथमिक सिलेक्शन असतं की तुम्ही सबमिट केलेलं आहे ना, तुम्ही डॉक्युमेंट्स सगळे दिलेले आहेत ना. मग ते सगळे प्रोफेसर्स जे आहेत, ऍडमिनिस्ट्रेशनची जी टीम आहे त्यांची किंवा जे इंडस्ट्रीजमधनं जी रिसर्चर्स येतात तर ते एकत्र बसून तुमचे एसे वाचतात, तुमचं SOP वाचतात. मग तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स दिलेले आहेत, तुमच्या ज्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आहेत ते सगळं ते बघतात आणि मग इंडिव्हिज्युअल सिलेक्शन होतं. आणि मग ते अशा प्रकारे ठराविक लोक सिलेक्ट करतात. मग तुम्हाला कळतं की तुम्ही पुढच्या लेवलसाठी सिलेक्ट झालेला आहात. त्याच्यानंतर इंटरव्ह्यू होतो आणि मग ते फायनल इंटरव्ह्यू नंतर मग ते ठराविक मुलं जी सिलेक्ट झालेली आहेत त्यांना मग ते कळवतात की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. म्हणजे त्या काही हजारांमधून 40 निवडली जातात. आपण 40, 45, 50 जी काय असतील ते निवडली जातात. खरं तर प्रक्रिया अशी बघितलं तर मोठी आणि खूप व्यवस्थित आहे. फक्त तिथं आपल्यासारखं भारतामध्ये जी आपल्याला सवय आहे ग्रेडिंगची, किती मार्क्स मिळाले, किती जास्त मिळाले, किती कमी मिळाले हे कळत नाही. पण हे खूप चांगलं आहे ना. मी त्या यादीमध्ये पहिला आलो की शेवटचा आलो याची विचार करण्याची गरज नाही. माझं सिलेक्शन झालंय किंवा नाही एवढंच पाहिजे गरज आहे. हे सगळं जर करायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याला तर अधिकची माहिती कोणी बरं द्यावी? आता विद्यावाणीवरून तो दिलीच आहे, पण जर पुढे जेव्हा गरज पडेल तेव्हा कुठल्या वेबसाईटवरती सर्च करावं? वेबसाईट तर आहे एरास्मस मुंडूस जॉईंट मास्टर्स. या वेबसाईटवरनं तर माहिती मिळूच शकते. मग शिवाय तुमच्या प्रोफेसर्सना जर माहिती असेल त्याच्याबद्दल तर ते प्रोफेसर्स तुम्हाला माहिती देऊ शकतात. किंवा वेगवेगळ्या जे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत, NCL आहे, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी आहे किंवा अशा बऱ्याच ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत तिथल्या प्रोफेसर्सशी तुम्ही जाऊन बोलू शकता, तिथल्या रिसर्चर्सशी जाऊन तुम्ही बोलू शकता. किंवा ह्याच कोर्समधल्या ज्या आधीचे तुमचे विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही लिंक्डइनवरती जाऊन बघू शकता आणि मग त्यांच्याशी बोलून तुम्हाला त्याच्याबद्दलची अजून माहिती कळेल आणि वाचता येईल. आणि रमा, या सगळ्यामध्ये महत्वाचा एक प्रश्न राहतो की याच्यासाठी पैसे किती लागतात? म्हणजे ऍप्लिकेशन फी काय आहे आणि ती शिष्यवृत्ती जी आहे त्याच्यामध्ये कोणकोणते खर्च अंतर्भूत असतात? तर ऍप्लिकेशन करताना कुठलीही फी द्यायला लागत नाही. अरे वा, फ्री आहे ऍप्लिकेशन. आणि शिष्यवृत्ती तुम्ही म्हणाल तर त्याच्यात सगळ्या गोष्टी कव्हर होतात. विसा, मग एका देशातनं दुसऱ्या देशात जायचा खर्च, मग तिथे राहायचा खर्च, हे सगळे त्या शिष्यवृत्तीच्या पैशांमध्ये होतात, अंतर्भूत हे सगळ्या गोष्टी. अच्छा, आणि जी काही फीज असते त्या ती पण त्याच्यातच अंतर्भूत आपोआपच असणार? हो. खरं तर रमा, अशी गोष्ट आहे की अधिकाधिक मराठी मुलांनी, महाराष्ट्रीय मुलांनी या शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध संधीचा लाभ घेतला पाहिजे. आपल्या देशांपेक्षा मला वाटतं की आपल्या आजूबाजूच्या देशांमधल्या, छोट्या छोट्या देशांमधल्या म्हणत, आशियाई देशांमधल्या मुलांची संख्या तिथं जाणाऱ्या जास्त आहे. आपल्याकडून तशी ऍप्लिकेशन्स कमी होत आहेत मला वाटतंय. खरं तर तुझ्याशी गप्पा मारताना इरास्मस मुंडूस बद्दल खूप सारी माहिती मिळाली. पण मला असं वाटतंय की तुझा अनुभव अशा आपल्यातल्या अनेक साऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरक ठरू शकतो. म्हणून आज वेळेची मर्यादा पाहता इथे थांबूयात आणि उद्या याच मालिकेमध्ये आपण पुन्हा एकदा तुझ्याशी गप्पा मारूयात. तुझा अनुभव ऐकून अनेकांना असं वाटेल की आपण देखील इरास्मस मुंडूससाठी प्रयत्न करायला हवा. आज तू विद्यावाणीकडे आलीस आणि विद्यावाणीच्या सगळ्या श्रोत्यांना जे काही मार्गदर्शन केलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात उद्याच्या भागात.
मित्रो, आताच आपण इरास्मस मुंडस या शिष्यवृत्तीबाबत जाणून घेतल्यात. परदेशात शिक्षण आणि संशोधनासाठी महत्वाची असलेली इरास्मस मुंडस या शिष्यवृत्तीबाबत जाणून घेतल्यात. याविषयी आपल्याला माहिती दिली ही शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या रमा दाबके हिने. तिच्याशी संवाद साधला होता श्री दत्तने. मित्रो, इरास्मस मुंडस या शिष्यवृत्तीबाबत आपण अजून जाणून घेणार आहोत उद्या विद्यावाणीवरून सकाळी 11 वाजता. नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने विद्यावाणीवरून प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आपण आपल्या प्रतिक्रिया आम्हाला 7447221074 या मोबाईल क्रमांकावर अथवा vidyawani.fm@gmail.com या ईमेल आयडीवर पाठवू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. ढगाळल्या सूर्यामधली तू दगदगतीया, दिवल्या पंखामधली तूच नभाची जा. ढगाळल्या सूर्यामधली तू दगदगतीया, दिवल्या पंखामधली तूच नभाची जा. परसणारा तूच राग मला, भरारी उभारी तूच तेच नर्रा. तुफानी तू वादळापणी मस्तानी विरागना, आज कशाची यातना तुला भीती कसली सांगना. बंधारातल्या शोध वाटा होताई तुझ्या, ही दुनिया पाहत के हो पाई 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 तुझ्या. थोडा धीर घे गाठीशी तुझ्या, घे त्या वेदना पाठीशी तुझ्या. हो, थोडा धीर घे गाठीशी तुझ्या, घे त्या वेदना पाठीशी तुझ्या. आभाळी उडू दे साऱ्या भावनांना, ढगाला भिडू दे आता पावलांना. घुमू दे फिरू दे वाऱ्याला धरू दे साऱ्या भावनांना, प्रेमान करू दे उडान भरू दे आता पावलांना. अंधारातल्या शोध वाटा होताई तुझ्या, ही दुनिया पाहत के हो पाई 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 तुझ्या. जागल्या पाकळ्या मनी तुझ्या, झाल्या या दिशा जणू भुजा. रंग आले नवे नवी बहार, ध्यासवे तू पुन्हा उभी रहा. कस्तुरी चाहली हवा, श्वास घे ना पुन्हा
तू प्रतिकार तू या चांदव्याची कोर तू तू ईशान भोर तू सौदामिनी घनघोर तू वाहती नदी पुरजोर तू तू जन्मदा संहार तू लक्ष्मी तू शारदा दुर्गाच तू नाथामता करवार तू कर सामना अन दे लढा चल आज तू अंतरातल्या शोधवाटा होताय तुझा विद्यावाणी 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 तुमची आमची आमची तुमची विद्यावाणी तुमची आमची तुमची विद्यावाणी ओहो 107.4 ओहो 107.4 ओहो 107.4 ओहो 107.4 विद्यावाणी विद्यावाणी ओहो विद्यावाणी ओहो विद्यावाणी. आपण ऐकत आहात विद्यावाणी, आपलं विद्यापीठ, आपला रेडिओ, फक्त 107.4. SEBC विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीबाबत एक सूचना. उच्च माध्यमिक अर्थातच 12वी प्रमाणपत्र परीक्षेमध्ये कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक व्होकेशनल या विद्याशाखांमधील उच्चतम गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रधानमंत्री उच्चतर शिक्षण प्रोत्साहन योजनेअंतर्गत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत राबवण्यात येते. या शिष्यवृत्तीसाठी केंद्र शासनाकडून महाराष्ट्र राज्यासाठी 7,417 इतकी नवीन मंजुरीसाठी संच निर्धारित करण्यात आलेले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना घेता यावा यासाठी नवीन मंजुरीचे आणि नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवरून अर्थातच NSP वरून मागवण्यात येत आहेत. यासाठी ऑफलाईन पद्धतीने भरलेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत. नवीन मंजुरीसाठी केंद्र शासनाकडून गुणवत्ता यादी तयार करण्यात येते आणि विद्यार्थ्यांना मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम केंद्र शासनातर्फे विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात DBT मार्फत जमा करण्यात येते. केंद्र शासनामार्फत नवीन मंजुरीचे आणि नूतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची अंतिम मुदत आहे 31 ऑक्टोबर 2025. शिष्यवृत्तीबाबतच्या संकेतस्थळावरील मार्गदर्शक सूचना आणि FAQ काळजीपूर्वक वाचून त्यानुसार सर्व विद्यार्थी आणि महाविद्यालयांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. या योजनेबाबतच्या केंद्र शासनाकडील नवीन अथवा सुधारित प्राप्त सूचनांसाठी www.scholarship.gov.in या संकेतस्थळाला आणि संचालनालयाच्या www.dpepune.gov.in या संकेतस्थळांना विद्यार्थ्यांनी आणि महाविद्यालयांनी वेळोवेळी भेट द्यावी. www.scholarship.gov.in या संकेतस्थळावर या शिष्यवृत्तीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. या शिष्यवृत्तीसाठी किमान पात्रता, अटी, अर्जासोबत आवश्यक असणारी कागदपत्रे आणि इतर माहिती जाणून घेण्यासाठी आपण www.scholarship.gov.in अथवा www.dpepune.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. धन्यवाद. एकशे 7.4 FM वर तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ. मित्रो, प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमात आपण इरास्मुस मुंडूस या शिष्यवृत्तीबद्दल माहिती घेत आहोत. रमा दाबके
हिच्याकडून. आज आपण या शिष्यवृत्तीचा प्रवास तिने कशा पद्धतीने पूर्ण केला आणि त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात याविषयी जाणून घेणार आहोत. तिच्याशी संवाद साधतायत श्री दत्त. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. नमस्कार श्रोते हो, 107.4 FM वर हे आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र आणि मी श्रीदत्त. नवयुगाची ज्ञानमाला या मालिकेमध्ये आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, ही मालिका आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यातून विद्यावाणीवरून ऐकतो आहोत. विद्यावाणीच्या कालच्या प्रसारणामध्ये आपण रमा मेधा माधव दाबके हिच्याकडून इरॅस्मस मुंडस या शैक्षणिक उपक्रमासंबंधी माहिती ऐकायला सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेल की एकूण 64 देशांमध्ये 460 पेक्षा अधिक युनिव्हर्सिटीजमध्ये वेगवेगळ्या 19 विषयांमध्ये शिष्यवृत्तीसह मिळणारा हा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातून मास्टर्स इन मटेरियल फॉर एनर्जी स्टोरेज अँड कन्व्हर्जन या विषयात मागील 20 वर्षात जाणारी ही पहिलीच मुलगी आहे आणि म्हणूनच तिच्यासोबत आपण काल गप्पा मारायला सुरुवात केली होती. आज देखील रमा आपल्यासोबत आहे. रमा, तुझं पुन्हा एकदा विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत. हो, थँक्यू. आणि काल आम्ही अभिनंदन केलं होतं तुझं यासाठी की तू महाराष्ट्रातून या विषयासाठी इरॅस्मस मुंडस या शिष्यवृत्तीसह जाणारी पहिली विद्यार्थिनी. काल तू आम्हाला हे पण सांगितलंस की तू आतापर्यंत 2 सेमिस्टर तुझी पूर्ण केलीस आणि त्यातलं पहिलं सेमिस्टर पोलंडला आणि दुसरं फ्रान्सला. आता पुढे कुठे जाणार? आता पुढे मी लुब्लियाना नावाच्या शहरात जाणार आहे. लुब्लियाना हे स्लोव्हेनियाची राजधानी आहे. तर तिथे माझं आता 3रं सेमिस्टर आहे. अच्छा, आणि मग 4थ्या सेमिस्टरसाठी परत काही वेगळं निवडायचं आहे? हो, 4था सेमिस्टर पण माझं वेगळ्या देशात होईल, पण ते अवलंबून आहे माझ्या मास्टर थिसिसच्या प्रोजेक्टवरती. तर मास्टर थिसिसच्या प्रोजेक्टसाठी युरोपभरातनं ज्या काही वेगवेगळ्या लॅब्स आहेत ज्या माझ्या विषयात काम करतायत किंवा जे वेगवेगळे इंडस्ट्रीज आहेत त्याच्यामध्ये मग मला मास्टर्सचं प्रोजेक्ट करण्याची संधी मिळेल. श्रोते हो, ज्या ज्या विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी आहे आणि ज्यांना इरॅस्मस मुंडसची स्कॉलरशिप घेऊन परदेशात जायचं आहे त्यांनी आजचा भाग अतिशय काळजीपूर्वक ऐकला पाहिजे, कारण आज आपण रमाचे अनुभव ऐकणार आहोत जेव्हा ती ही शिष्यवृत्ती घेऊन परदेशात गेली तिथपासूनचे. मला थोडंसं आधीच जाणून घ्यायचंय रमा, याच्यासाठी तयारी करायला खूप वेळ द्यावा लागला असेल तुला. थेट तर काही कोणी इरॅस्मस मुंडस मिळाला आणि गेला असं तर होत नाही. तर मला आधी थोडं जाणून घ्यायचं की तू 10वी आणि 12वी मध्ये पुण्यात कुठे शिकत होतीस? डॉक्टर कलमाडी शामराव हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये माझं 10वी आणि 12वी झालं. मग 10वीत असताना प्रश्न पडतोच सगळ्या मुलांना की आपण काय निवडावं, आर्ट्स, सायन्स की कॉमर्स. तर मला सायन्समध्ये इंटरेस्ट होता म्हणून मी 11वीमध्ये सायन्ससाठी ऍडमिशन घेतली. मग परत एक प्रश्न असतो की इंजिनिअरिंग करायचंय की डॉक्टर बनायचंय. पण मग ते निवडताना आपण ठरवतो की आपल्याला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी असे 4 विषयांमधनं आपल्याला कुठले विषय निवडायचे आहेत. मला इंजिनियर पण बनायचं नव्हतं, पण मला डॉक्टर पण बनायचं नव्हतं. मला प्युअर सायन्सेसमध्ये रस होता म्हणून मग मी फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी असे 4ही विषय निवडले. आणि मग पुढे जाऊन मी परीक्षा दिल्याच, नीट दिली, जेईई दिली, सीईटी दिली. पण मग नंतर मला असं वाटलं की नाही, मला रिसर्चमध्ये काम करायचंय, मला नॅचरल सायन्सेस किंवा जे रिअल सायन्सेस आहेत त्याच्यामध्ये मला पुढे शिकायचंय. म्हणून मग मी BSc इन केमिस्ट्री असं IDSS मध्ये इंटरडिसिप्लिनरी स्कूल ऑफ सायन्स हे पुणे विद्यापीठाचंच डिपार्टमेंट आहे, तिथे मग मी बॅचलर्ससाठी ऍडमिशन घेतली. आता ह्या बॅचलर्सचं वैशिष्ट्य असं आहे की तिथे आपल्याला बरेच विषय एकत्र शिकायला मिळतात. म्हणजे फिजिक्स आहे, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी, एन्व्हायरमेंटल सायन्स आणि अर्थ सायन्स असे मी सगळे विषय बॅचलर्सच्या वेळेला शिकले. आणि मग बॅचलर्समध्ये शेवटच्या वर्षाला मला NCL मध्ये म्हणजे नॅशनल केमिकल लॅबोरेटरीमध्ये डॉक्टर वरुण नातू यांच्याकडे मला इंटर्नशिप करायची संधी मिळाली. आणि मग मी तेव्हाच इलेक्ट्रोकॅटॅलिसिस ह्या विषयात मी माझं प्रोजेक्ट केलं. आणि मग तेव्हा मला माझ्या गाईडकडनं म्हणजे डॉक्टर नातूंकडनं मला ह्या इरॅस्मस मुंडस बद्दलची माहिती समजली. आणि मग मी तेव्हा विचार केला की मला जर रिसर्चमध्येच काम करायचंय तर मग मी ह्या कोर्ससाठी मग ऍप्लिकेशन केलं. खरं म्हणजे तू आता जे सांगितलंस ना रमा, मला तर वाटतं की इरॅस्मस मुंडससाठी तयारी करतानाची तुझी जी काही मानसिकता होती ती आधीच तयार झाली होती. जेव्हा तुला अगदी नातू सरांनी याच्याबद्दल सांगायचं होतं त्याच्या आधीपासून तुझी तयारी होती, कारण तू बघितलंस तर रिसर्च करायचं हे निश्चित होतं. हो.
जे की इरॅस्मस मुंडसची पहिली क्रायटेरिया, की तिथं ती गोष्ट हवीच आहे, ज्याला रिसर्च करायचा तोच तिथं जाऊ शकतो. सेकंडली, तू वेगवेगळ्या गोष्टी शिकत असताना करत होतीस. म्हणजे मला माहिती आहे म्हणून मी सांगतो की तू जेव्हा शालेय शिक्षण सुरू होतं तेव्हा पण चेसमध्ये खेळत होतीस. हो. चेस सुरू होतं तुझं. बुद्धिबळासोबत तू स्विमिंग करत होतीस, ट्रेकिंग करत होतीस. व्यक्तिमत्वामध्येच या काही गोष्टी हव्यात की ज्याच्या आधारे स्कॉलरशिपसाठी निवडताना मदत होऊ शकेल. आणखीन काही गोष्टी ज्या तुझ्यामध्ये आहेत, एक संशोधनाची वृत्ती तर दिसूनच आली, जी 12वी नंतर तू निश्चित केलंस की डॉक्टर नाही व्हायचं, इंजिनियर नाही व्हायचं. मग तुला जेव्हा नातू सरांनी या प्रक्रियेबद्दल सांगितलं तर सगळ्यात पहिल्यांदा पालकांची काय प्रतिक्रिया होती आणि तुला काय वाटलं की आपण करू शकतो? कॉन्फिडन्स होता? कॉन्फिडन्स तर होता. मला जर रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे, मला रिसर्चच करायचा आहे आणि मला ह्या इरॅस्मस मुंडस मास्टर्स कोर्समधनं जर मला रिसर्चची संधी मिळत आहे तर मग मी नक्कीच त्याला अप्लाय केलं. आणि मग हे करत असताना त्याच्याबरोबर माझं प्रोजेक्ट तर होतंच शेवटच्या वर्षाला बॅचलर्समध्ये, पण त्याच्याबरोबर मग मी वेगवेगळ्या ज्या रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत भारतातल्या, म्हणजे TIFR आहे, आयसर आहे, त्याच्यामध्ये मग मी तिथल्या प्रोफेसर्स बरोबर किंवा तिथल्या जे रिसर्चर्स आहेत त्यांच्याबरोबर मग वेगवेगळे कॅम्प्स असतात ते अटेंड केले. मग त्या कॅम्प्समध्ये तुम्हाला लॅबमध्ये काम करायला मिळतं आणि मग तुम्हाला लॅबचा एक्सपिरियन्स येतो की काही जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते कसे वापरायचे किंवा जो डेटा आपल्याला मिळतो त्या एक्सपेरिमेंट्सवरनं तो कसा आपण अॅनलाइज करायचा. हे सगळे वेगवेगळे अनुभव एकीकडे घेतलेच मी बॅचलर्समध्ये. आणि पालकांचं तर सपोर्ट होताच की वेगळं काहीतरी आहे, रिसर्चमध्ये इंटरेस्ट आहे, तर ऍप्लिकेशन करायला तर पालकांचा पूर्ण सपोर्ट होताच. अर्थात. पण तुझा एक गुण खूप मला श्रोत्यांना पुन्हा एकदा सांगायचं की जेव्हा आपण ग्रॅज्युएशनला शिकत असतो, आपल्याकडे संशोधनाची वृत्ती आहे हे ठीक आहे, पण त्याबरोबर आपल्या आजूबाजूच्या जवळ असणाऱ्या ज्या काही रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत तिथं जाणं, तिथल्या प्राध्यापकांशी, तिथल्या रिसर्चर्सशी संवाद साधणं, त्यांच्यासोबत काम करणं, हे देखील लवकरच्या एजमध्ये सुरू करायला हवं. लवकरच्या एजमध्ये मी यासाठी म्हणतो श्रोते हो, कारण आता इरॅस्मस मुंडस मिळवणारी आणि या विषयामध्ये ती जिथं शिकतीये, पोलंडमध्ये, फ्रान्समध्ये, तिथली सगळ्यात तरुण विद्यार्थिनी आहे. तुझ्यासोबतचे सगळेच मला वाटतं तुला सिनियर आहेत. हो, मी माझ्या वर्गातली सर्वात लहान आहे आणि माझ्या वर्गात माझ्याबरोबर 1-2 मास्टर्स करून आलेली मुलं आहेत. ऑलरेडी इंडस्ट्रीमधनं एक्सपिरियन्स घेऊन इथे मास्टर्स शिकायला आलेली मुलं आहेत माझ्याबरोबर. कारण तू तर मला वाटतं की ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात असतानाच याची तयारी सुरू केली होतीस. कधी अप्लाय केलं होतंस, म्हणजे ग्रॅज्युएशन सुरू असतानाच? हो, माझं शेवटचं वर्ष चालू होतं ग्रॅज्युएशनचं. तर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा प्रोसेस सुरू होते ऍप्लिकेशनची तेव्हाच मी अप्लाय केलं होतं आणि बॅचलर्सच्या शेवटच्या सेमिस्टरला मला तोपर्यंत रिझल्ट सिलेक्शनचा मिळाला होता. सो म्हणजे माझं बॅचलर संपलं आणि लगेच माझं मास्टर्स सुरू झालं. खरं म्हणजे जे अप्लाय करायचं होतं किंवा स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहायचं होतं, तर शिक्षणाव्यतिरिक्त ज्या काही इतर ऍक्टिव्हिटीज तू करत होतीस, म्हणजे तू तर संशोधन तर चालू होतंच, पण तू नाटक केलेलं आहेस, बुद्धिबळ खेळलेली आहेस, ट्रेकिंग आहे, या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचा कसा उपयोग झाला या सगळ्या ऍप्लिकेशन प्रक्रियेमध्ये? तर ऍप्लिकेशनची जी प्रोसेस आहे याची, तर ती आपल्या स्पर्धा परीक्षा जशा असतात की आपण जातो सेंटरवरती, पेपर देतो, त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट कळतो, रँकिंग कळतं आणि आपल्याला फक्त त्याचं जे इव्हॅल्युएशन आहे ते फक्त आपल्याला पेपर थ्रू किंवा अभ्यासा थ्रू होतं. पण ह्याचं जे सिलेक्शन आहे ते बाकी व्यक्तिमत्व पण बघतात की तुम्ही अभ्यासाव्यतिरिक्त काय काय केलं, तुम्ही खेळात कुठल्या पार्टिसिपेशन केलं का, किंवा तुमचं टीम स्पिरिट कसं आहे. कारण ट्रेकिंग करताना, चेस खेळताना किंवा बाकी जर तुम्ही काही खेळ खेळत असाल तर तेव्हा आपल्याला टीम स्पिरिट जे असतं किंवा सगळ्यांना एकत्र घेऊन आपण काहीतरी काम करूया, ही जी आपली जी वृत्ती आहे ती त्यांना लक्षात येते. आता मी थिएटर करत होते, मी थिएटरमध्ये नाटक करत होते, ऍक्टिंग करत होते, तर त्याच्यातनं तुम्ही क्रिएटिव्ह किती आहात, तुम्हाला वेगवेगळ्या विचार करण्याची तुमची कशी क्षमता आहे ते पण त्यांना लक्षात येतं. त्याच्याद्वारे सुद्धा तुमचं इव्हॅल्युएशन आणि सिलेक्शनमध्ये ते कन्सिडर करतात. म्हणजे फक्त परीक्षेत खूप छान छान मार्क मिळतात इतकं नाहीये, खूप चांगले मार्क मिळतात त्याला फक्त 25% वेटेज आहे, बाकीचे 75% इतर गोष्टींमध्ये आहे. मला वाटतं की तुला खूप निवड प्रक्रिया खूप सोपी गेली असेल का काही अडचणी पण आल्या? नाही, खूप सोपी अशी नव्हती. त्याच्यासाठी मला जे वेगवेगळे CV आहे, SOP आहे, किंवा मला माझ्या विषयात एक निबंध लिहायचा होता, तर ते निबंध लिहिताना स्वतःच्या विचारांनी, स्वतःच्या ज्या काही कल्पना असतील, वेगवेगळे आयडियाज असतील किंवा आतापर्यंत जे काही मी शिकले ते 500 शब्दात मांडायच्या असतात. मग त्या 500 शब्दात बऱ्याच आपल्याला काय काय विविध जे विचार असतात ते मांडणं किंवा आर्टिक्युलेशन करणं ते खूप कठीण असतं. तर ते एक अडचण म्हणू शकाल तुम्ही.
मग तोच एसे आपल्याला वाचताना बरोबर वाटतो, पण मग ते प्रोफेसर्सना दाखवायचा किंवा माझे गाईड आहेत त्यांना दाखवला मी. मग त्यांनी बरेच चेंजेस सांगितले आणि मग त्यांच्या मदतीने सुद्धा मग मला पूर्ण प्रोसेस पूर्ण करता आली. वा, तू या सगळ्या गोष्टी करत होतीस, तुला प्रोफेसरची मदत मिळत होती, गाईड जे होते NCL मध्ये त्यांची मदत मिळत होती. इकडे जात असताना रेकमेंडेशन लेटर सुद्धा लागत असतील? हो, नक्कीच लागतात. तर मी डॉक्टर नातून बरोबर जे काम केलं त्यांनी मला एक रेकमेंडेशन लेटर दिलं NCL मधून. मग माझे जे HOD आहेत अविनाश कुंभार, त्यांच्याकडनं मला एक रेकमेंडेशन लेटर मिळालं की मी आतापर्यंत जे काही काम केलं किंवा मी जे काही शिकले त्यांचा तो एक प्रूफ असतं की ह्या मुलीने हे काम केलेलं आहे. आणि जेव्हा परदेशात आपण शिकायला जातो तेव्हा LTIS किंवा TOEFL या एक्झाम आपण देतो, त्या तुला द्याव्या लागल्या की तुझं आधीच इंग्लिशमध्ये झालं होतं शिक्षण? हो, माझं बॅचलर्स इंग्लिशमध्ये असल्यामुळे मला फक्त माझ्या डिपार्टमेंटकडनं एक लेटर घ्यायला लागतं प्रूफ ऑफ इंग्लिशसाठी. तर ते फक्त घेऊन मला ते चाललं. पण ज्यांचं बॅचलर्स इंग्लिशमधनं झालेलं नाहीये त्यांना मग IELTS किंवा TOEFL या परीक्षा द्यायला लागतात. खरं तर तुला ग्रॅज्युएशन झाल्या लगेचच परदेशात जायची संधी मिळाली आणि ही खरंच एक अपूर्व संधी सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी अशी असते, त्यामुळं तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. श्रोते हो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून या मालिकेमध्ये आपण इरॅस्मस मुंडूस ही शिष्यवृत्ती मिळालेल्या एका विद्यार्थिनीसोबत आपण गप्पा मारतो. रमा दापके असं तिचं नाव. तर आता तुला शिष्यवृत्ती मिळाली हे तुला कळालं, पहिली भावना हीच असेल की त्याच्यासारखा आनंद नव्हता. पण जेव्हा तू परदेशात गेलीस, पहिल्यांदा पोलंडला गेलीस, वॉर्सॉ युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यावरती तुझ्या भावना काय होत्या आणि तिथं गेल्यावरती कुठले चॅलेंजेस समोर आले किंवा काय वातावरण होतं, कसं वाटलं तुला? तर पहिल्यांदा जेव्हा मी युनिव्हर्सिटीमध्ये गेले तेव्हा तिथले जे प्रोफेसर्स होते ते खूप मदत करणारे होते. म्हणजे त्यांनी खूप मदत केली आम्हाला त्या शहरात सेटल व्हायला. पूर्णच नवीन शहर, वेगळी भाषा, त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळी. तर प्रोफेसर्सनी आणि जे कोऑर्डिनेटर्स आहेत, ऍडमिनिस्ट्रेशनची जी लोक आहेत, त्यांनी खूप मदत केली. आणि एक अनुभव असा की माझी जी रूममेट होती युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमधली, ती टर्किश होती. तर तिला इंग्लिश येत नव्हतं एवढं बोलता. सो तिची वेगळी भाषा, टर्किश भाषा, मी इंग्लिशमध्ये बोलणारी किंवा मराठीत बोलणारी. तर आमचं जे काही गंमत व्हायची रूममध्ये ती एक मला लक्षात राहील कायम. अच्छा, तुम्हाला वाटतं की एक सेमिस्टर तू पोलंडमध्ये होतीस, त्यानंतर फ्रान्सला गेलीस. आहे तीच अशी बॅच सगळी फ्रान्सला असते की वेगळी कोण पुन्हा? हो, माझ्या वर्गात 30 मुलं आहेत. तर आम्ही 30 मुलं वॉर्सॉवरनं आम्ही तुलूजला पुढे कंटिन्यू झालो. अच्छा. आणि आता तिसऱ्या सेमिस्टरमध्ये गंमत अशी आहे की आम्ही 30 मुलांपैकी 10-10-10 असे 3 ग्रुप्स वेगवेगळे करून आम्ही 3 वेगवेगळ्या देशांमधनं जाऊ शकतो. एक ग्रुप आमचा जाईल अमियामध्ये, फ्रान्समध्येच. दुसरा ग्रुप जाईल बिल्बाओ, स्पेनमध्ये. आणि तिसरा जो ग्रुप आहे, म्हणजे मी ज्याच्यात आहे, तो आमचा जाईल लुब्लियाना, स्लोवेनियामध्ये. तर हे तिन्ही जे ग्रुप्स आहेत त्यांचं स्पेशलायझेशन वेगवेगळं आहे, त्यांचे विषय वेगवेगळे आहेत आणि ते आमच्या आवडीनुसार आम्ही त्या शहरांमध्ये आम्ही निवडलेले आहेत. खरं म्हणजे मला वाटतं की हीच इरॅस्मस मुंडूसची खासियत आहे. तुला भारतामध्ये आणि परदेशात शिकत असताना जे काही वेगळेपण जाणवलं आणि इरॅस्मस मुंडूसची तुला वाटलेली एखादी अशी विशेष गोष्ट कोणती आहे? इरॅस्मस मुंडूसची एक विशेष गोष्ट अशी आहे की युनिव्हर्सिटीमध्ये फक्त प्रोफेसर्स बरोबर तर इंटरॅक्शन होतंच, ते आपल्याला शिकवतात, वेगवेगळी माहिती देतात, पण ह्याच्याच बरोबर इंडस्ट्रीचं पण कोलॅबोरेशन आहे. आणि जे आत्ता इंडस्ट्रीमध्ये जे चालू आहे त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बरीच माहिती मिळते. मग त्या इंडस्ट्रीमध्ये जे रिसर्चर्स काम करतायत, जी लोक काम करतायत, ज्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स आहे, त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला जाणून घेता येतं, त्यांच्याशी बोलता येतं, त्यांच्याबरोबर काम करता येतं. आणि मला वाटतं की ही एक चांगली गोष्ट आहे जी भारतात आपण करूच शकतो. जसं मी बॅचलर्समध्ये शिकता शिकता मी NCL मध्ये सुद्धा प्रोजेक्ट केलं, तर ती एक चांगली गोष्ट आहे की जी आपल्याला तिथे करता येते. आणखीन तुझा जो विषय आहे मटेरियल्स फॉर एनर्जी स्टोरेज अँड कन्झर्वेशन, तर याच्या व्यतिरिक्त मला वाटतं की तिथल्या स्थानिक भाषा पण शिकाव्या लागतात. आणि एकूण काय अनुभव होता तिथल्या वेगळ्या गोष्टी शिकत असतानाचा? कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या आपण इथून जेव्हा परदेशात जातो तेव्हा आपल्या राहण्या खाण्यापासून प्रत्येक गोष्ट बदलते. तर काय काय अनुभव होते तुझे, काय गमती होत्या खरं तर सांगायचं? तर भाषा तर प्रत्येक शिकायलाच लागतात. म्हणजे आता मी वॉर्सॉला होते तर मला पोलिश भाषा शिकायला मिळाली. मी फ्रान्सला होते, मी फ्रेंच शिकले. तर मला आता एकंदरीत 7 भाषा बोलता येतात.
आणि त्याची गंमत अशी होते की तुम्ही एक भाषा शिकत असताना आधीची भाषा त्या भाषेत मिक्स होते आणि मग बोलताना खूप कन्फ्युजन होतं. खूप वेळा लक्षात राहत नाही की आपण हा शब्द पोलिशमधला होता की हा शब्द आपण फ्रेंचमध्ये बोलायचा आहे. त्या भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, त्या लोकांप्रमाणे भाषा बदलत जाते. आणि हे शिकताना मला फार मजा आली. आणि एक वैशिष्ट्य असं की ह्या भाषा शिकताना त्या भाषेबरोबरच तिथली राहणारी जी लोकं आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला कळत जातं, त्यांची संस्कृती समजत जाते. आणि आपण एखाद्या देशात जर 6-7 महिने राहणार असू तर हे खूप महत्वाचं आहे की तिथली लोकं कशी वागतात, तिथली लोकांची संस्कृती कशी आहे, तिथले लोक विचार कसा करतात, विचार करण्याची पद्धत कशी आहे. आणि तुम्ही शिकताना जे प्रोफेसर्स आहेत ते पण तिथलेच असतात, त्याच देशातले असतात. मग त्यांच्याबरोबर आपल्याला भाषा शिकताना किंवा तिथे राहताना त्यांच्याबरोबरचं आपलं जे कोलॅबोरेशन असतं किंवा जे आपली समज असते एकमेकांची ती मग चांगली होत जाते. खरं तर तुम्ही जेव्हा संशोधन करत असता तेव्हा जगभरातल्या काही महत्वाच्या प्रश्नांना धरून, म्हणजे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत त्या विषयांना धरून आपण संशोधन करत असतो. आणि याचबरोबर कल्चरल गिव्ह अँड टेक जे होतं ते पण खूप महत्वाचं आहे. तू आपल्या महाराष्ट्रातल्या तरुण मित्रांना काय सांगशील की त्यांनी का जायला हवं आणि कसं जायला हवं? तर आता कसं जायला हवं जर आपण बघितलं तर आपल्याला एक गोष्ट महत्वाची आहे की आपण नुसतंच आपण जे युनिव्हर्सिटीमध्ये जातो, लेक्चर्स करतो, लॅब करतो, त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला वेगवेगळे अनुभव घेणं गरजेचं आहे. म्हणजे आता मी NIUS नावाचा एक केमिस्ट्रीचा कॅम्प भरतो, नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स अशा नावाचा एक कॅम्प असतो, TIFRने अरेंज केलेला असतो तो. मग तिथे सुद्धा देशभरातनं विविध शहरातनं लोक येतात. मग ते आपण तिथे जाऊ शकतो. मग तिथे आपल्याला लॅबमध्ये गोष्टी कशा वेगवेगळ्या वापरायच्या किंवा संशोधन कसं होतं हे आपल्याला शिकायला मिळतं. म्हणजे जे आपण फक्त पुस्तकी ज्ञान म्हणतो ते सोडून आपल्याला रिसर्चमध्ये कशा गोष्टी चालतात हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबरच वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जाऊन प्रोजेक्ट्स करू शकता. आणि इंडस्ट्रीमध्ये सध्या काय काय चालू आहे किंवा जगाच्या पातळीवर सध्या लोक कशावर काम करतायत. आणि तुम्ही म्हणालात तसं युनायटेड नेशन सस्टेनेबल गोल्स जे आहेत त्याला धरून हे मास्टर्सचे कोर्सेस त्यांनी बनवलेले असल्यामुळे आपल्याला त्याच्याशी संबंधित जे काही आपल्याला अनुभव घेता येतील ते सगळे घेणं खूप आवश्यक आहे. आणि त्याच्याबरोबरच आपण तिथे जेव्हा जातो, जेव्हा मास्टर्स सुरू होतं तेव्हा त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळे अनुभव तर येत जातातच. इंडस्ट्रीमध्ये काय चालू आहे, प्रोफेसर्स कसे शिकवतायत. आता माझ्याच वर्गात 21 देशांमधनं मुलं आहेत माझ्या बरोबरची. तर त्या 21 देशांमधनं काय काय गोष्टी घडत आहेत आणि त्यांचे अनुभव काय आहेत, त्यांच्या देशातला आणि आपल्या देशात काय फरक आहे, मग त्यांच्या देशातल्या काय चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपण घेऊ शकतो. असं ते गिव्ह अँड टेक तर चालू राहतंच एक वर्गात. तर मला एक सांगायला आवडेल की माझ्या कोर्समध्ये माझ्याबरोबर आम्ही भारतातनं 3 जण आहोत. एक मी महाराष्ट्रातली आहे, एक आसामचा आहे आणि एक दिल्लीचा मुलगा आहे. तर आपल्या आजूबाजूच्या देशांमधनं, आपल्या एशियातल्या देशांमधनं बरीच लोक येतात. मी सायन्स शिकतेय तर म्हणून मी सायन्सबद्दल सांगतेय. पण आता एरास्मसमध्ये बरेच वेगवेगळे विषय आहेत. म्हणाले तसं 19 विषयांमधनं एरास्मस मुंडूसचे मास्टर्सचे प्रोग्राम आहेत. तर कुठल्याही विषयातले जरी तुम्ही बॅचलर्स असाल तरी तुम्हाला ह्यात भाग घेता येतो, ह्याच्यासाठी ऍप्लिकेशन करता येतं. तर मी महाराष्ट्रातल्या मुलांना हे आवर्जून सांगेन की तुम्ही नक्की ह्याच्यासाठी माहिती वाचा, ह्याच्याबद्दल आधीच्या लोकांशी बोला, तुमच्या प्रोफेसर्सशी बोला, वेगवेगळे जे रिसर्च इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांच्याशी जाऊन बोला आणि मग तुम्ही आवर्जून ह्याच्यासाठी ऍप्लिकेशन करा. आपल्याला जितका महाराष्ट्राचं रिप्रेझेंटेशन वाढवता येईल तितका आपण वाढवायचा प्रयत्न करू. आणि तुम्ही प्रोफेसर्सना माहिती सांगा, मग प्रोफेसर्स तुम्हाला गाईड करतील. प्रोफेसर्सना जेव्हा माहिती समजेल तेव्हा त्यांना आनंदच होईल जर त्यांचा विद्यार्थी जगाच्या पातळीवर काहीतरी करायला जातोय. तर प्रोफेसर्सना पण एक आवर्जून सांगेन की तुमच्या विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल माहिती सांगा आणि त्यांना प्रोत्साहित करा. एकूणच काय की महाराष्ट्रातून जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथं वाढली पाहिजे. हो, नक्कीच. वा, तुझा हा जो काही अनुभव होता त्याच्यातून अनेक साऱ्या तरुण विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल की तू ज्या परिस्थितीमध्ये, ज्या पद्धतीनं परदेशात जाऊन रिसर्च करतेस तसेच तुला फॉलो करणारे अनेक सारे विद्यार्थी या इंटरव्ह्यू नंतर तयार होतील अशी आशा करूयात. पुढे जाऊन तुला काय करायचं आहे किंवा काय स्वप्न आहे तुझं? स्वप्न तर माझं, मी म्हणाले तसं 10वीपासून मला रिसर्चच करायचं आहे. रिसर्च क्षेत्रातच मला राहायचं आहे आणि माझा विषयच आहे एनर्जी स्टोरेज, एनर्जी कन्व्हर्जन. तर त्याच्याशीच संबंधित
म्हणजे आता बॅटरीज असतील, सुपर कपॅसिटर्स असतील, किंवा हायड्रोजन फ्युएल सेल्स आहेत, हायड्रोजन जनरेशन आहे, किंवा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत त्याच्याशी संबंधित मला रिसर्चमध्ये काम करायचं आहे. तुझ्या या सगळ्या इच्छा पूर्ण होत अशी अपेक्षा, तसंच तुला रिसर्चमध्ये अतिशय उत्तम यश मिळू दे आणि त्या रिसर्चचा उपयोग समाजाच्या प्रगतीसाठी नक्कीच होईल अशी आशा व्यक्त करतो. आणि आज तू विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आलीस आणि आमच्या सगळ्या श्रोत्यांना तुझ्या या शिष्यवृत्तीबद्दल आणि इरॅस्मस मुंडसबद्दल सांगितलंस, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मित्रो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमाचा भाग 4 ऐकलात. या कार्यक्रमातून आपण इरॅस्मस मुंडस या शिष्यवृत्तीबाबत जाणून घेतलं रमा दापके हिच्याकडून. तिच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गरजे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रो, या कार्यक्रमाविषयी आपल्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला 7447221074 या मोबाईल क्रमांकावर अथवा विद्यावाणी FM या ईमेल आयडीवर पाठवू शकता. मित्रो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 11 वाजता ऐकू शकता. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण दर सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 4 वाजता ऐकू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.
दिन की है जिंदगी यार, हंस के जी ले जरा। चार दिन की है जिंदगी यार, हंस के जी ले जरा। हो इस स्वच्छंद घेरी आनंद, रोता है क्यों भला। होना है जो वो होगा जिंदगी का, मेरे संग ले ले मजा। मेरी तू सुन प्यारे दिल से, हारे खुद को ना दे गम की सजा। माझा रेडिओ आपला रेडिओ, सगळ्यांचा रेडिओ, विद्यावाणी 107.4 FM. एक सूचना राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठीच्या शुल्काबाबत. उच्च व तंत्रशिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्या शासन निर्णयानुसार शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे अर्थातच सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस कॅप याद्वारे आणि व्यवस्थापन कोट्यातील आणि संस्था स्तरावरील प्रवेश वगळून प्रवेशित विद्यार्थ्यांपैकी ज्या मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ईडब्ल्यूएस मधील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अर्थातच एसईबीसी आणि इतर मागास प्रवर्ग ओबीसी या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्यात आलेले आहेत. याबाबतचं एक परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं असून सर्व शासकीय शासन अनुदानित अशासकीय महाविद्यालय, अंशतः अनुदानित, टप्पा अनुदान आणि कायम विना अनुदानित महाविद्यालय या परिपत्रकाद्वारे यांना कळवण्यात येत आहे. तसेच विद्यार्थिनींकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्काची रक्कम शैक्षणिक संस्थांनी न घेण्याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी संबंधित महाविद्यालय संस्था यांनी जर विद्यार्थिनींकडून शिक्षण शुल्काचा भरणा करून घेतला असल्यास सदर रक्कम विद्यार्थिनींना त्वरित परत करण्यात यावी. तसेच याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास सहसंचालक कार्यालय आणि विद्यापीठामार्फत त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये शासन निर्णय दिनांक 8/7/2024च्या प्रभावी अंमलबजावणीकरता मुलींना मोफत व्यावसायिक शिक्षण योजना सर्व स्तरावरील विद्यार्थिनींपर्यंत पोहोचेल यासाठी परिपत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यासाठी भेट द्या विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळाला. धन्यवाद.